कल्पना करा, एका आईच्या डोळ्यासमोर तिचा एकुलता एक मुलगा अचानक प्राण सोडतो. वडील आणि मामा त्याला उठवण्यासाठी महादेवाला आर्त हाक मारतात आणि मग स्वयं भोलेनाथ भक्ताच्या हाकेला धावून येतात. मित्रांनो, ही केवळ एक कथा नाही, ही आहे श्रद्धा, भक्ती, संयम आणि भगवान शिवांच्या कृपेची अद्भुत कथा. असं म्हणतात की मनापासून केलेली महादेवाची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. आजची ही श्रावण सोमवार व्रतकथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेमध्ये असा प्रसंग येतो जिथे मृत्यूचं दार ठोठावून गेलेल्या भक्ताला स्वतः महादेव जीवनदान देतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला भगवान शिवांच्या कथा ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हर हर महादेव कमेंटमध्ये लिहा. चला तर मग मन शांत करून आणि महादेवांचे स्मरण करून सुरू करूया ही पवित्र कथा. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर आणि समृद्ध नगरामध्ये एक अतिशय श्रीमंत सावकार आपल्या पत्नीसोबत राहत होता. त्यांच्या घरात धन दौलतीची अजिबात कमतरता नव्हती. मोठा वाडा होता, नोकर चाकर होते, घोडे, गाड्या आणि सुखसोयींची रेलचेल होती. पण तरीही त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी होती. त्यांना अपत्य नव्हते. त्यांच्या अंगणात कधी बाळाचा किलबिलाट झाला नव्हता. घरात सर्व काही असूनही ते घर त्यांना रिकामं वाटत होतं. आई होण्याची इच्छा मनात घेऊन सावकाराची पत्नी रोज देवासमोर अश्रू ढाळायची. सावकारही देवळात जाऊन हात जोडत म्हणायचा, हे महादेवा, माझ्याकडे धन आहे, संपत्ती आहे, पण आमच्या घरात एका लेकराच्या हास्याची उणीव आहे. प्रभू, आमची ही इच्छा पूर्ण करा. दोघांनी अनेक व्रत केली, उपवास केले, देवदेवतांची पूजा केली, साधू संतांची सेवा केली, नवस केले, पण वर्षामागून वर्ष जात होती तरी त्यांच्या घरात बाळाचा आवाज ऐकू येत नव्हता. हळूहळू दोघांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, काय आमची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचत नाही? एके संध्याकाळी सावकार आपल्या अंगणात अत्यंत उदास बसला होता. त्याची पत्नीही डोळ्यातील अश्रू पुसत होती. तेवढ्यात घराच्या बाहेरून आवाज आला, भोलेनाथ की जय, हर हर महादेव. सावकाराने लगेच उठून दार उघडलं. दारात एक तेजस्वी तपस्वी साधू उभे होते. सावकाराने क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या चरणी नमस्कार केला. त्यांना आदराने घरात आणलं. सावकाराच्या पत्नीनेही श्रद्धेने साधूंचे स्वागत केले. त्यांच्या पायावर पाणी अर्पण केले आणि फळ देऊन सेवा केली. साधूंनी दोघांना आशीर्वाद दिला, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख साधूच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी प्रेमानं विचारलं, वत्सा, तुमच्या घरात सर्व सुख संपत्ती असूनही तुमच्या चेहऱ्यावर एवढी चिंता का? सावकाराने हात जोडले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, महाराज, आमच्याकडे सर्व काही आहे, पण आमच्या आयुष्यात अपत्य सुख नाही. आम्ही अनेक पूजा, व्रत आणि नवस केले, पण आमची गोद अजूनही रिकामी आहे. हे सांगताना सावकाराची पत्नीही रडू लागली. साधूंनी दोघांना धीर दिला आणि म्हणाले, निराश होऊ नको. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शिवाचे व्रत करा. श्रद्धेने सोमवारचे उपवास करा. शिवशंकराची मनोभावे पूजा करा. महादेव तुमची भक्ती नक्कीच स्वीकारतील. साधूंनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते पुढच्या प्रवासाला निघून गेले. त्या दिवसापासून त्यांच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा पुन्हा पेटला. श्रावण महिना सुरू झाला. पहिला सोमवार उजाडला. सावकार आणि त्याची पत्नी पहाटे उठले, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केली. दोघेही शिव मंदिरात गेले. शिवलिंगावर गंगाजल अर्पण केलं, दूध वाहिलं, बेलपत्र आणि फूल अर्पण केली आणि हात जोडून एकच प्रार्थना केली, हे भोलेनाथ, आम्हाला अपत्य सुख द्या, पण त्याहून महत्वाचं म्हणजे आमची भक्ती शेवटपर्यंत तुमच्या चरणी राहू द्या. प्रत्येक सोमवारी त्यांचा उपवास सुरू झाला. दिवसभर ते ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत, संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन आरती करत. अशा प्रकारे एकामागून एक सोमवार जात राहिले. त्यांची श्रद्धा मात्र दिवसेंदिवस अधिकच वाढत गेली. शेवटी त्यांनी सोमवारचे 16 व्रत पूर्ण केले. त्यांची निस्वार्थ भक्ती पाहून देवादिदेव महादेव प्रसन्न झाले. कैलासावर महादेव आणि माता पार्वती कैलासावर
पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान होते. माता पार्वतीने महादेवांना त्या दाम्पत्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, प्रभू, हे दोघे कित्येक दिवसांपासून तुमची निष्ठेने पूजा करत आहेत. त्यांच्या डोळ्यातील अश्रू मला पाहावत नाहीत. त्यांची मनोकामना पूर्ण करा. महादेव म्हणाले, देवी, मला त्यांच्या भक्तींची पूर्ण जाणीव आहे, पण त्यांच्या पूर्वजन्मातील कर्मामुळे त्यांच्या भाग्यात अपत्य सुख नाही. पार्वती मातेने पुन्हा विनंती केली, प्रभू, तुम्ही महाकाल आहात. भक्ताच्या भक्तीने तुम्ही नियतीचे लेखही बदलू शकतात. त्यांच्या घरी पुत्र जन्माला येऊ द्या. महादेवांनी पार्वतीची विनंती स्वीकारली, पण त्यांनी सांगितले, त्यांना पुत्र प्राप्त होईल, मात्र त्या बालकाचे आयुष्य केवळ 12 वर्षाचे असेल. घरात आला आनंद, पण सोबत एक गुपित. श्रावणातील शेवटचा सोमवार पूर्ण झाल्यानंतर सावकाराला रात्री एक अद्भुत स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, वत्सा, तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. लवकर तुझ्या घरी पुत्र जन्माला येईल, पण त्या बालकाचे आयुष्य 12 वर्षाचे असेल. सावकाराच्या अंगावर काटा आला. त्याने हात जोडून विनंती केली, प्रभू, असं करू नका. लेकरू द्यायचंच असेल तर त्याला दीर्घायुष्य द्या. महादेव म्हणाले, ही त्याच्या पूर्वजन्मातील कर्माची फळं आहेत. मात्र त्याला प्रेम दे, चांगले संस्कार दे आणि माझ्यावर विश्वास ठेव. इतकं बोलून महादेव अंतर्धान पावले. सावकाराची झोप उडाली. त्याने पत्नीला जागं केलं आणि संपूर्ण स्वप्न सांगितलं. पुत्र होणार हे ऐकताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण 12 वर्षाचं आयुष्य ऐकल्यावर तिचं मन पुन्हा भरून आलं. तरी दोघांनी महादेवाची इच्छा म्हणून ते स्वीकारलं. काही महिन्यांनी त्यांच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला. ज्या घरात वर्षानुवर्षे शांतता होती, तिथे आता बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला. आईच्या चेहऱ्यावर आनंद होता, वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. दोघांनी मुलाला कुशीत घेतलं आणि मनोमन महादेवांचे आभार मानले. तो मुलगा दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. तो अत्यंत हुशार, प्रेमळ आणि संस्कारी होता. त्याच्या एका हास्याने संपूर्ण घर उजळून निघायचं. पण आईवडिलांच्या मनात एका कोपऱ्यात एक भीती कायम होती. 12 वर्ष जवळ येत आहेत. काळ कोणासाठी थांबत नाही. पाहता पाहता मुलगा 11 वर्षाचा झाला. आता त्याच्या 12व्या वाढदिवसाची वेळ जवळ येऊ लागली. आईवडिलांनी चिंता वाढत होती. वडिलांना वाटलं, काशी विश्वनाथांच्या चरणी मुलाला पाठवलं तर कदाचित महादेव त्याचं आयुष्य वाढवतील. त्यांनी मुलाला त्याच्या मामासोबत काशीला पाठवण्याचा निर्णय घेतला. आईला मात्र मुलापासून दूर जाण्याची कल्पनाही सहन होत नव्हती. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती फक्त एवढंच म्हणाली, बाळा, महादेव तुझं रक्षण करो. मुलगा आणि मामा काशीकडे निघाले. वडिलांनी मामाला सांगितलं होतं, रस्त्यात जिथे शिवमंदिर दिसेल तिथे दर्शन घ्या. साधू संत भेटले तर त्यांचा आदर करा. गरजू लोकांना अन्नदान करा. मामा आणि भाच्याने हा सल्ला मनापासून पाळला. प्रवासात जिथे शिवमंदिर दिसलं तिथे ते थांबत, संत महात्म्यांना नमस्कार करत, गरिबांना अन्नदान करत. अशाच एका प्रवासात ते एका मोठ्या नगरात पोहोचले. संपूर्ण शहर सजलं होतं. फुलाची आरास होती, रोषणाई झाली होती. ढोल ताशे आणि वाद्याचे मंगल स्वर ऐकू येत होते. चौकशी केल्यावर कळलं, त्या रात्री राजकुमारीचा विवाह होणार होता. मामाला आणि मुलाला राजवाड्यात बोलावण्यात आलं. राजा मोठ्या चिंतेत होता. ज्या राजकुमाराशी राजकुमारीचं लग्न ठरलं होतं, तो एका डोळ्याने अंध असल्याचं लग्नाच्या आधी समोर आलं होतं. राजाला भीती वाटत होती की आता लग्न मोडलं तर संपूर्ण राज्यात त्याची बदनामी होईल. मंत्र्यांनी एक उपाय सुचवला. काही काळासाठी दुसऱ्या एखाद्या देखण्या तरुणाला वराच्या जागी बसवायचं. विवाहविधी पूर्ण करायचा आणि नंतर त्याला धन सन्मान देऊन पाठवायचं. राजाची नजर सावकारच्या मुलावर गेली. तो सुंदर, सुसंस्कारी आणि राजकुमारासारखा दिसत होता. राजाने मामाला विनंती केली. मामा आणि भाचा द्विधा मनस्थितीत पडले, पण राजाची विनंती नाकारता येत नव्हती. शेवटी त्यांनी होकार दिला. मुलाला राजेशाही वस्त्र घातली, पांगोट घातलं, चेहरा सजवला आणि काही वेळातच तो खऱ्या राजकुमारासारखा दिसू लागला. विवाह मंडपात राजकुमारी त्याच्या शेजारी येऊन बसली. मंत्रोच्चार सुरू झाले. हात घातले गेले. 7 फेरे झाले. विवाह पूर्ण झाला. पण त्या मुलाच्या मनात मात्र प्रचंड अस्वस्थता होती.
त्याला जाणवलं होतं या मुलीची फसवणूक होत आहे. हे योग्य नाही. त्याने मनोमन महादेवाला प्रार्थना केली, भोलेनाथ सत्य बाहेर आणा. संधी मिळताच त्याने राजकुमारीच्या ओढणीवर एक संदेश लिहिला. त्यात संपूर्ण सत्य सांगितलं. नंतर तो मामासोबत तिथून निघून गेला. राजकुमारीला संदेश मिळाल्यावर तिला सर्व सत्य कळलं. तिने हा विवाह स्वीकारण्यास नकार दिला आणि तिने मनाशी ठरवलं, माझा खरा पती परत येईपर्यंत मी प्रत्येक सोमवारी महादेवाचं व्रत करेन. मामा आणि भाचा अखेर काशीला पोहोचले. गंगेत स्नान केलं, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतले. मामाने मुलाला गुरुकुलात दाखल केलं. मुलगा मन लावून शिक्षण घेऊ लागला. दररोज संध्याकाळी तो विश्वनाथ मंदिरात जात असे. महादेवासमोर बसून शांतपणे प्रार्थना करत असे. अशाच प्रकारे काही वर्ष निघून गेली. पण 12 वर्षाची मर्यादा जवळ येत होती. मुलाच्या 12व्या वाढदिवशी मामाने मोठा यज्ञ आयोजित केला. पंडितांना बोलवलं, हवन केलं, महादेवाला प्रार्थना केली, प्रभू या मुलाचं रक्षण करा. मुलानेही उपवास केला होता. तासनतास तो यज्ञासमोर बसला. पूजा संपल्यानंतर त्याला प्रचंड थकवा जाणवला. तो जवळच्या शिव मंदिरात गेला. शिवलिंगासमोर झोपला आणि ज्या क्षणाची भीती त्याच्या आईवडिलांना होती तो क्षण आला. 12 वर्ष पूर्ण होताच त्या मुलाचा श्वास थांबला. तो शांतपणे मृत्यूच्या कुशीत गेला. काही वेळाने मामा मंदिरात आला. समोर भाच्याचं निश्चल शरीर पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने मुलाला कुशीत घेतलं आणि मोठ्याने रडू लागला. हे महादेवा, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमची पूजा केली, तुमच्या मंदिरात आलो, मग माझ्या भाच्याला माझ्यापासून का हिरावून घेतलं? त्याचा आक्रोश मंदिराच्या भिंतीवर आदळत होता. तो हात जोडून रडत म्हणत होता, प्रभू या मुलाच्या आईवडिलांना मी काय उत्तर देऊ? त्यांची वर्षानुवर्षाची भक्ती अशीच संपणार आहे का? महादेवा कृपा करा. ही हाक पृथ्वीवरून थेट कैलासापर्यंत पोहोचली. त्याच वेळी भगवान शिव आणि माता पार्वती आकाश मार्गाने जात होते. मामाचा आक्रोश माता पार्वतीच्या कानावर पडला. त्यांचं हृदय द्रवून गेलं. मातेने महादेवाला विचारलं, प्रभू कोण एवढ्या आर्तपणे तुम्हाला हाक मारत आहे? महादेवाने ध्यान लावलं. क्षणात त्यांना संपूर्ण घटना समजली. महादेव म्हणाले, देवी या बालकाच्या आयुष्याची मर्यादा पूर्ण झाली आहे. पार्वती माता म्हणाल्या, प्रभू पण हा तोच बालक आहे ना ज्याला आपण त्या भक्त दाम्पत्याला वरदान म्हणून दिलं होतं. त्याची आई, पत्नी आणि कुटुंब कित्येक वर्षे तुमची भक्ती करत आहेत. त्यांच्या अश्रूंना तुम्ही कसे दुर्लक्ष करू शकता? माता पार्वतीचे शब्द ऐकून महादेवांचे हृदयही पिघळले. भगवान शिव त्या मंदिरात अदृश्य रूपाने प्रकट झाले. शिवलिंगातून एक अद्भुत तेज प्रकट झालं. ते तेज त्या मुलाच्या शरीरावर पडलं आणि अचानक मुलाच्या शरीरात पुन्हा हालचाल झाली. त्याने हळूहळू डोळे उघडले. श्वास पुन्हा सुरू झाला. मामा काही क्षण विश्वासच ठेवू शकला नाही. नंतर त्याने मुलाला मिठी मारली आणि मोठ्याने जयघोष केला, हर हर महादेव. मृत्यूच्या दारातून महादेवांनी आपल्या भक्ताला परत आणलं होतं. मुलाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळाला. काही काळानंतर मुलाने काशीतील शिक्षण पूर्ण केलं. मामा आणि भाचा आपल्या गावी परतण्यासाठी निघाले. परतीच्या मार्गावर ते पुन्हा त्याच नगरात आले. तो दिवसही योगायोगाने सोमवार होता. सावकाराचा मुलगा शिव मंदिरात दर्शनासाठी गेला. तेथे त्याची नजर एका तरुणीवर पडली. ती डोळे मिटून महादेवाची पूजा करत होती. ती दुसरी कोणी नसून तीच राजकुमारी होती. दोघांची नजरानजर झाली. दोघेही काही क्षण स्तब्ध झाले. राजकुमारीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वर्षानुवर्ष ज्या व्यक्तीची ती वाट पाहत होती तो आज तिच्या समोर उभा होता. ती धावत आली, त्याच्या चरणी मस्तक झाली. तो तिला उठवत म्हणाला, हे सर्व महादेवांची कृपा आहे. दोघांनी शिवलिंगासमोर हात जोडले आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. राजाला ही बातमी कळताच त्याने सावकाराच्या मुलाला आनंदाने स्वीकारलं. काही दिवसांनी मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह पुन्हा पार पडला. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. राजकुमारी आपल्या पतीसोबत सावकाराच्या घरी आली. इकडे सावकार आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या दारात रथ थांबला. आई धावत बाहेर आली. आपल्या मुलाला पाहताच तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. ती म्हणाली, महादेवा माझं लेकरू तुम्ही मला परत दिलत. वडिलांनीही मुलाला मिठी मारली. त्या क्षणी त्याच्यासाठी जगातलं सगळं सुख
त्या एका मिठीत सामावलं होतं. त्या रात्री सावकाराला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले, वत्सा, तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या अढळ श्रद्धेमुळे मी प्रसन्न झालो. सोमवारच्या व्रताची भक्ती आणि सत्यश्रद्धेने तुमच्या जीवनातील संकट दूर झाले. जो भक्त श्रद्धेने माझं स्मरण करतो, सोमवारचं व्रत करतो आणि मनापासून माझी पूजा करतो, त्याच्या जीवनात माझी कृपादृष्टी सदैव राहो. सावकाराची झोप उघडली. त्याने संपूर्ण गावाला ही स्वप्नातील अनुभूती सांगितली. गावातील प्रत्येक व्यक्तीने एकच जयघोष केला, हर हर महादेव. मित्रांनो, या पवित्र कथेतून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. भक्ती म्हणजे फक्त पूजा किंवा उपवास नाही. भक्ती म्हणजे संकटाच्या काळातही देवावरचा विश्वास न सोडणे. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपल्याला वाटतं आता काहीच मार्ग उरलेला नाही, पण कदाचित त्याच क्षणी महादेव आपल्या भक्तीची परीक्षा घेत असतात. ज्यावेळी सगळे मार्ग बंद झालेले दिसतात, त्यावेळी भक्तीचा एक मार्ग उरतो आणि तो मार्ग म्हणजे महादेवावर पूर्ण विश्वास. म्हणूनच श्रावण सोमवारच्या दिवशी मनापासून शिवलिंगावर जल अर्पण करा, बेलपत्र वाहा आणि ओम नमः शिवायचा जप करा आणि मनातील दुःख महादेवांच्या चरणी अर्पण करा. कारण ज्याच्या डोक्यावर महादेवाचा हात असतो त्याला संकटाची भीती राहत नाही. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांना, मित्रांना आणि शिवभक्त परिवारातील प्रत्येक व्यक्तीला शेअर करा. आणि अशाच भक्तिमय, भावनिक आणि अद्भुत कथा ऐकण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भोलेनाथांची कृपादृष्टी आपल्यावर सर्वावर सदैव राहो. हर हर महादेव.